हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे दुर्गा पाटील. तर इथं सकाळ झाल्यानंतर सकाळची कामं वगैरे केली. कामं झाल्यानंतर आंघोळ केल्यानंतर देवाची पूजा करून घेतलेली आहे. देवाची पूजा झाल्यानंतर उंबरवट्याची पूजा करून घेतली. तर आपल्याला आज कुठेतरी जायचं आहे. तर कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. त्यानंतर रांगोळी काढून घेतली. अशा प्रकारे रांगोळी झाल्यानंतर तुळशीची पूजा करून घेतली. तुळशीची पूजा झाल्यानंतर किचन ओटा स्वच्छ करून घेतली. किचन ओटा स्वच्छ झाल्यानंतर शेगडीची पूजा करून घेतलेली आहे. शेगडीची पूजा झाल्यानंतर इथं मी तांदूळ धुवून ठेवलेले आहेत. भात करत आहे. इकडं भात शिजेपर्यंत भाजीची तयारी करून घेतली. लसूण कुटून घेतलेला आहे. कांदा, फ्रेश कढीपत्ता, शेंगा स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे. मसाला व शेंगदाणे भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे. दुसऱ्या शेगडीवर मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं. जिरे मोहरी तडतड दिले. त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा टाकले. कांदा थोडंसं लाल झाल्यानंतर त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकलेली आहे. लसूण व कांदा छान लालसर होऊ द्यायचं. त्यानंतर इथं शेंगा कट करून घेतलेले ते टाकत आहे. मला इथं शेंगा थोडीशी कमी वाटत आहे, त्यामुळे एक बटाटा चिरून धुवून टाकलेला आहे, जेणेकरून सगळ्याला भाजी पुरेल. त्यामुळे बटाटा व शेंगा एकत्र करून घेतलं. त्याला थोडी वाफ येऊ दिली. वाफ दिल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ व मसाला टाकलेला आहे. मसाला टाकल्यावर त्याला लाल होईपर्यंत छान परतून घेतले. त्यानंतर पाणी टाकले व शेंगदाण्याची पूड टाकले. ही पहा झालेली आहे आपली भाजी. परत एकदा ओटा स्वच्छ करून घेतला. मी ओट्यावरच भाकरी व पोळ्या करत असते. हे पहा अशा प्रकारे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मी सगळी भाकरी करून घेत आहे. भाकर अशी दोन हातावर उचलून तव्यावर टाकली तर ती तुटत नाही. तव्यावर टाकल्यानंतर लगेच पाणी लावून घ्यायचं. थोडा वेळ थांबायचं. त्यानंतर अशी भाकर पलटी करून घ्यायची. तर इथं माझी झालेली आहे भाकर. मी अशी खरपूस भाकरी छान करून घेत असते. तर आजच्या जेवणामध्ये असं होतं. तर या सगळेजण जेवण करायला. जेवण झाल्यानंतर मी ओटा स्वच्छ करून घेतला. भांडे घासून घेतले. तर चला आपण जात आहोत. माझं एक स्वप्न पूर्ण होत आहे. चालू आहे, झालेलं नाही, चालू होत आहे. तर आमचं बांधकाम चालू होतं. फरशीचं काम चालू आहे तिथं. तर हा पोर्च होता. हा हॉल आहे. हे किचन आहे. हे डब्बे ठेवण्यासाठी मी असं रॅक करून घेतलेलं आहे. इथं टॉयलेट बाथरूम आहे. ही पहिली बेडरूम आहे. ही दुसरी बेडरूम आहे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.